सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सृजन द क्रिएशन सविनय सादर करीत आहोत ऑनलाईन एकांकिका नातं. लेखन चंप्र देशपांडे, दिग्दर्शन स्मिता पुतनीस, तंत्रसहाय्य इप्सित घोडके, इतर सहाय्य अनिल तांबे. विशेष आभार श्री राजेश देशपांडे. एकांकिकेतील कलाकार अनघा मृणाल सावंत, अनिल रनील, बाबा विष्णू सपकाळ. सृजन द क्रिएशन सविनय सादर करीत आहोत नातं. पडदा उघडतो. वेळ रात्री 9ची. अनिल आणि अनघा प्रवेश करतात. अनिल घरात येऊन दरवाजा बंद करतो. वादळातून आल्यासारखे अनघाचे कपडे चुरखळलेले आणि गालावर उरखडा. खरं म्हणजे मी पळालो नाही. मी पळालो ते आणखी काही लोकांची मदत मिळवण्यासाठी. म्हणजे सगळं संपून गेलंय आता. सगळं संपून गेलंय. कॉफी घेणार? मी करतोय. तू करतोयस का? 2 वर्षात आजच का? कशाला आज जातोयस? काहीही नकोय मला. पर मग आता? कृपा करून काही बोलू नकोस. तुला माझा नवरा म्हणायची लाज वाटते मला. लाज. कबूल आहे. कबूल आहे. कबूल आहे. तुला शरम नाही वाटत? 2 तासांपूर्वी तुझ्या या बायकोचा एका परक्या पुरुषाने उपभोग घेतला. तुला शरम नाही वाटत? वाटते. आपलं नातंच संपून गेलंय. तू आता माझा नवरा राहिलेलाच नाहीस. तू माझा नवरा असल्यासारखं वागू शकला नाहीस. सगळं संपून गेलंय. कोण जाणे मी असा कसा वागलो? बरोबर काय चूक काय हे कशामुळे ठरलं? सगळा गोंधळ उडालाय डोक्यात. शरम वाटायला पाहिजे तुला. वाटायला पाहिजेच. तुझा नवरा असून मी त्या माणसाला आणि त्याच्या जवळच्या शस्त्राला घाबरलो. प्रेमविवाह केला आपण. प्रेम. परपुरुषानं बळानं उपभोग घेतलेल्या स्वतःच्या बायकोला तू विचारतोयस कॉफी हवी का? अजूनही मला वाटतं तक्रार नोंदवूया आपण. त्याला शिक्षा होऊन करायचे काय आता? बोल ना. घडलंय सगळं असं की आपोआपच मन शर्मिंद व्हावं. माझ्या विचारावर किंवा इच्छेवर अवलंबूनच नाहीये ते. कृपा करून काही बोलू नकोस. तो माणूस अगदी निकराचा होता. पिसळण्यासारखा दिसत होता. त्याच्या हातातला सुरा रक्ताच्या तहानेनं जसा तडफडत होता. तू काहीच प्रतिकार केला नाहीस. थोडा सुद्धा. समोर मृत्यू होता. हे असं नुसतं जिवंत राहणं महत्वाचं वाटलं तुला? हे असं नपुंसकासारखं कणाही? मी मृत्यू पत्करायला हवा होता. कुणास ठाऊक. जेव्हानं लढला असतास तर कदाचित तो घाबरून पळूनही गेला असता. आणि तेवढ्याही लढतीत एखादा वार सहज वर मी बसू शकला असता. नुसतं स्वतःचं जिवंत राहणं महत्वाचं वाटलं तुला? मी मरायला हवं होतं. हवंच होतं.
मग नंतरची कोणतीही आणि कितीही मोठी दुःख परंपरा आपल्या अभंग नात्यापुढं उजळलेलीच वाटली असती मला. तुझ्या आताच्या दुःखाबद्दल वाईट वाटतंय मला. तुझ्या तुझ्या पाठीवरून केसावरून हात फिरवा वाटतोय, पण धीरच होत नाहीये. तर माझी ही भीती वाटणारच तुला. काय राहिलंय काय तुझं आता? तुला वाटतंय तू जिवंत राहण्यात यशस्वी झालायस? त्यावेळी हे इतकं सगळं खरंच लक्षातच नाही आलं माझ्या. काहीतरी घडून गेलं नुसतंच सगळं. आपलं अभंग नातं उजळ वाटलं असतं तुला, वाटलं असतं, पण पण माझं काय झालं असतं? आता काय झालंय तुझं? आता काय झालंय? चेहरा बघ तुझा आरशात. शेणाच्या थप्प्यासारखा लुळा पांगळा चेहरा बघ तुझा. आपोआपच मी तसा झालोय. माझ्यावर ताबाच राहिलेला नाही. उगीच आपण इतक्या लांब फिरायला गेलो. आपण गेलो नसतं तर हे काही घडलं नसतं. घडलं नसतं तर फार बरं झालं असतं. तुझी मला आता फक्त दया येते. खरं म्हणजे किळस यायला हवी आहे मला तुझी. मी मेलो असतो म्हणजे माझा तुला अभिमान वाटला असता? निश्चितच वाटला असता. कारण तू शेवटपर्यंत माझा नवरा राहिला असतास. आणि त्यानंतरही कदाचित घडलं ते घडलं असतंच. चाललं असतं तू. पाहिजे तर मीही आत्महत्या करून टाकली असती नंतर. पोटातल्या जीवासह? तुझं बीज, तुझं. तू नवरा नाहीयेस माझा. तू नवरा नाहीयेस माझा. हे काही घडलं नसतं तर त्याचा जन्म सहज सरळच वाटला असता तुला, इतर कोणत्याही जन्मा इतकाच. कीड वाढवते मी माझ्या गर्भाशयात. एका गोजीरवाण्यात दिसणाऱ्या मनानं लुळ्या पांगळ्या, भित्र्या, अभिमानहीन, कणाहीन, स्वत्वहीन असलेल्या किड्याचं बीज. तुझा संताप बरोबरच आहे ना का? तू काहीही म्हणावंस, काहीही करावंस, हेच बरोबर आहे. मी सगळं सहन करणार आहे. माझे विचारच जळून थांबलेत. मला काहीही सुचत नाहीये आणि तरीही शर्मेने मी इतका काळा पडत चाललोय. तुझे बाबा येणार आहेत. मी स्टेशनवर जाऊन यायचं ठरलंय ना. येऊ जाऊन? आत्ता आठवण होते तुला? कशाला? तुझी वाट बघत थांबणार आहेत ते स्टेशनवर? काही नकोय जायला. ते येतील नाही तर न येतील. काय राहिलंय काय आता? आज ते आले नाहीत तर फार बरं होईल. त्यांना हे सगळं नाही सहन होणार. आणि तुला सहन होतंय सगळं? धीरोदात्त शूर पुरुष तू. कितीही बोलू नये म्हटलं तरी बोललं जाणारच आता. आपल्या संबंधाचा सर्वनाश कसा झालाय हे कळेपर्यंत चालूच राहणार आहे. आणि यात कुठलाच आधार राहणार नाही. आपलाही एकमेकांना आधार राहू शकणार नाही. एकटे झालोत आपण. सगळी हुशारी सुचेल तुला. बाबा आल्यावर मी त्यांना यातलं काही सांगू नये अशी इच्छा आहे तुझी. नाही आहे ना का? तू काय करावंस याचा विचार करायचा अधिकारच कुठे राहिलाय माझा? अगदी परके होऊन गेलोत आपण. कुठे जाणार हे सगळं काही समजत नाहीये. काही समजत नाहीये. समजून घ्यायची आवश्यकताच काय आहे आता? समजायला हवं होतं ती वेळ निघून गेल्यावर. अरे बाबा, तुम्ही या ना. द्या ना ती पिशवी आणि बॅग. ही घ्या. गाडी लेट झाली 15-20 मिनिटं. स्टेशनवर आम्हाला पाहिलं असेल तुम्ही. होय ना, पण म्हटलं नसतील आले. आलो मग. अरे अरे, काय झालं काय हिला? बाबा, अगं काय झालं? इतकं काय झालं? काही भांडण बिंडण झालं का तुमचं? अगं होतात भांडणं नवरा बायकोची. संसार म्हटलं की ते आलंच सगळं. गप. कमाल आहे बुवा. माधुरी, इतकं चांगलं नाही. हा काय आहे?
अनिलराव, फार भांडता वाटतो तुम्ही आमच्या पोरीशी. हा, छे 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 छे, फार नाजूक मनाची होती. चला माधुरी, आता बस कर बघू. जा चहा कर मला. हा चल, उठ बघू. हो, चल. करते. चला, म्हणजे आता आलं लक्षात. मंडळी भांडणात रंगली होती म्हणून स्टेशनवर आली नाहीत. असू द्या, चला. तुमचं जेवणही व्हायचं असेल. तुम्ही चहा घ्या, तोवर मी डबा घेऊन आलोच. म्हणजे स्वयंपाकालाही बुट्टी दिसते आज. छान. काही नकोय आणायला डबा. आता मात्र राग येलो मला. अगं किती ताणायचं ते. जे झालं ते झालं. आता याच्या पुढे काय करत बसतेस. आणू देत ना डबा. पण थांबा की अनिलराव, तुम्ही चहा घेऊन निघा तुम्ही. जाऊ देत त्याला. जवळच आहे, आलोच मी. कठीण आहे बुवा तुम्हा पोरांचं. घरात बाळ यायचे दिवस आणि भांडताय कसले इतके. बातमी कशी आनंदाने कळवलीत अगदी. अगं मीही भांडायचो तुझ्या आईशी, ती माझ्याशी भांडायची. तुझ्या जन्माच्या आधीचे महिने म्हणजे वा, आदर्श कुटुंब होतं आमचं. पण आता ती लवकर वारली म्हणून. नाहीतर तुलाही तिच्याकडून हेच ऐकायला मिळालं असतं. अशा वेळी शक्यतो टाळावीत भांडणं. एकमेकांची मनं समजून अगदी मजेत राहावं. हे आपल्याला अजिबात आवडलं नाही. हा, अजिबात आवडलं नाही. हे ताबडतोब थांबलं पाहिजे, कारण काही असो. आणि चूक बरोबर काही असो, बायको म्हणून तू माघार घेतली पाहिजेस, असं आमचं आपलं एक जुनं मत आहे. नव्या मतांची जास्त कौतुक करत बसू नका. आणि हे बघ, हे जर तुला आवडलं नसेल तर मी जातो आपला परत. फार काहीतरी बोलली असणार तू अनिलरावांना, म्हणून तर त्यांचा चेहरा एवढा काळवंडून गेला. आता म्हातारपणात तरी 4 दिवस सुखाचे जाऊ देत आमचे. आयुष्यभर कुतरोड झालीचे म्हणा. हा घ्या चहा. काय म्हणतोय मी. हा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. अगं मग ही काय रडारड चालली तुझी. काही नाही, जाऊ द्या ते. बरं, तब्येत कशी आहे तुमची. बरी आहे. तुमचं कस काय. आणि भांडणे वगैरे सोडा, बाकीचं कस काय चाललंय. ठीक आहे. मग ठीक आहे. आणि हा गालावर ओरखडा कसला तुझ्या. इतकं झालं का अगदी. चे 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 चे. आता जाऊ द्या ना ते. बर, जाऊ द्या. पण हे बरं नव्हे. हा, इतकंच सांगतो, बरं नव्हे हे. तुम्हाला मात्र एकटंच राहावं लागतंय या वयात. अग माझं जाऊ दे ग, मला काही नाही वाटत त्याचं. तुझी आई जिवंत असती ह्या वयात तर फार चांगली सोबत झाली असती. असो, परमेश्वराची इच्छा. मला तर आठवणही येऊ शकत नाही तिची. पाहिलेलं सुद्धा आठवत नाही. जाऊ दे, हेही दिवस जातील निघून. तुझं मार्गी लागलंय ना, बस एवढंच एक समाधान आहे. तुम्ही सुखात राहा म्हणजे झालं. असो, जाऊन येतो जरा. पाणी आहे ना तिकडे. कसं सांगू बाबा तुम्हाला, बायको म्हणून माघार घ्यायसारखं नाहीये हे. वाटलं होतं तुम्ही आल्यावर तुम्हाला सगळं सगळं सांगावं, खूप रडावं. वाताहत झालीये माझी, उद्ध्वस्त झालाय संसार माझा. पण तुम्ही आता माझे राहिले नाही आहात. वयामुळे दुबळे झालात तुम्ही. आयुष्यभर माझ्यासाठी केलेल्या काबाड कष्टांनंतर आता त्याचा सगळा थकवा येऊ दिलात तुम्ही. आणि हे म्हातारपण. बाबा, आता तुमचाही आधार नाही मला. तुमचाही आधार नाहीये.
हा, डबा आत ठेवून येतो. आणला डबा? हो. बर, कस काय चाललंय नोकरी बिकरी? ठीक आहे. बर बर, चला आपण जेवण करून घेऊया, मग मी जातो वरती झोपायला. हो चला, मी वाढून देतो तुम्हाला. हो. बाबावर गच्चीवर झोपायला गेले ते बरं झालं. तुझा संताप तुला मोकळा करता येईल. कधीच संपणार नाहीये तो. मनातनं बरं वाटतंय तुला. मी काहीच सांगू शकले नाही त्यांना. विसावलायस तू बेशरम. अनघा, इतके दिवस प्रेम करत होतीस तू माझ्यावर. एकमेकांवर प्रेमाचे हक्क होते आपले. खरंच गोंधळून गेलोय ग मी. काहीच समजत नाही आणि तरी मी शर्मेने इतका काळा पडत चाललोय. म्हणजे तुझी शरमही खरी नाही. तुला तुझं वागणं बरोबरच वाटतंय. तुझी शरम उपरी आहे. मला वाटतं तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. खरंच माझी ही शरम उपरी असण्याची शक्यता आहे. कदाचित या परिस्थितीत माझ्याकडून हेच अपेक्षित आहे असं मला वाटत असेल. म्हणजे तू नुसता भित्रा नसून क्रूरही आहेस. मग ऐक तर, तुझा तो तेव्हाचा गोठलेला चेहरा आणि प्रतिकारहीन बुजगावण्यासारखा पौरुषहीन आविर्भाव पाहिला आणि मग मीही प्रतिकार केला नाही. म्हणजे तूही सामील झालीस? ते मला माहित नाही. निदान आता माझ्या अनुभवाचं तपशीलवार वर्णन विचारायचा हिडीसपणा तरी दाखवू नकोस. अजब आहे, किती अनपेक्षितपणे मी एक अतिक्षुद्र, सर्वांनी सर्व तऱ्हेच्या शिव्या द्याव्यात आणि तोंडावर थुंकावं असा अतिक्षुद्र माणूस झालोय. काही तासांपूर्वीच मी एक संपूर्ण माननीय सभ्य गृहस्थ होतो. जे घडलं ते बरंच झालं. तुझं हे खरं स्वरूप उघडकीला आलं. नुसत्या भ्रमात संसार करत राहिले असते मी तुझ्या बरोबर. पण हे घडलं नसतं तर तू भ्रमात आहेस हेही तुला कळलं नसतं आणि मलाही कळलं नसतं. पण आता कळलंय. मलाही कळलंय, पण हाही एखादा नवा ग्रंथ ठरणार नाही. आयुष्य फार सोपं करायला बघतोयस तू. नुसतं जिवंत राहणं म्हणजे आयुष्य वाटलं तुला? तू माझा नवरा होतास, मी तुझी बायको होते. माझं रक्षण करायची जबाबदारी होती तुझी. आणि दुसऱ्या पुरुषानं माझ्याकडे अभिलाषेनं येणं, याच्यामुळे स्वाभाविकपणे चवताळून जायला हवं होतंस तू. कशाचाही विचार न करता त्याच्यावर तुटून पडायला हवं होतंस. माझ्यावरचा जर तुझा हक्क तुला महत्वाचा वाटला असता ना, तर हेच घडलं असतं तुझ्या हातून. पण हे घडलं नाही. याचा अर्थच असा, दुसऱ्या कुणाशीही माझा संग झाला तरी चालेल, हीच तुझी भूमिका होती. म्हणजे आपलं नातं मुळातच अस्तित्वात नव्हतं. आपण कुणी नव्हतोच एकमेकांचे. म्हणजे या सगळ्या खऱ्या गोष्टींना धरूनच झालं माझं वागणं. तुझ्या वागण्यातून या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. त्या माणसाने कशा का पद्धतीनं असे ना, माझ्यावर आता त्याचा एक नवा हक्क निर्माण केलाय. निर्लज्जासारखं असं बघू नकोस माझ्याकडे. तो माणूस नुसता समोर जरी आला ना, तरी गोठून मरून जाशील तू. त्याच्या समोर मला हातही लावायचे धैर्य होणार नाही तुला. त्याच्या नुसत्या नजरेनं पुतळा होऊन जाशील. खर तर आभारच मानते मी त्या माणसाचे मनातनं. मला हवा होता तसा पुरुष तू नाहीस हे कळून आलं मला त्याच्यामुळं. बरंच झालं. त्याला वाटमारीचा हेतू सोडून ही वेगळीच इच्छा झाली. म्हणजे हा उद्देश नव्हताच त्याचा? तुला कसं कळलं? त्याच्याकडूनच. पैसे मिळवायला उभा होतो म्हणाला, पण पैशापेक्षा खूप जास्त महत्वाची गोष्ट मिळाली म्हणाला. सगळं झाल्यावर माझं मंगळसूत्र बांगड्या यांना हातही लावला नाही त्यानं. कळतंय का? इतक्याही प्रसंगातून तू हळूहळू सावरत चाललीयस. माझा नालायकपणा अगदी व्यवस्थित सिद्ध करतेस. तुझ्यासारख्या भेकड नवऱ्याची बायको दुसरं काय करणार? ओरडून सांगेन मी लोकांना. लोक हो, माझ्या नवऱ्याला मारून टाकतील. पण माझ्या नवऱ्याला मारून टाकणार नाही. 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 माझ्या नवऱ्याला मा
हा माझा नवरा, हा निव्वळ भेकड आहे. याच्या सोबत असताना माझ्यावर बलात्कार झाला तरी यानं काहीही केलं नाही. आणि आता तो म्हणतोय मी यातून सावरत चालले. त्याचा नालायकपणा नीट सिद्ध करते. आता तुम्हीच सांगा लोक हो, याच्यासारख्या भेकड नवऱ्याची बायको म्हणून मी दुसरं काय करणार? काय करणार? आई होणार म्हणे ह्याच्यासारख्या किड्याच्या मुलाची. माधुरी, हे माधुरी, हा म्हातारा नेमका आत्ताच येऊन टपकलाय. या ना बाबा. पाऊस यायला लागला हो थोडा थोडा. म्हटलं इथं झोपणं काही खरं नाही. आणि तुम्ही झोपला नाहीत अजून? भांडणं मिटली की नाही अजून? भांडणं मिटली की. लग्नाआधीच्या प्रेमाच्या आणि लग्नानंतरच्या काही चांगल्या चांगल्या आठवणी काढत बसलो होतो. मग हरकत नाही. हा पाऊस एक आला हो तेवढ्यात. आणि गच्चीवर वाळत टाकलेले हे कपडे आपलेच होते ना? हो. हा, तेही आणले काढून. नाहीतर उद्या पंचायत झाली असती ना तुमची. सगळे भिजून गेले असते. नाहीतर तुम्ही इकडे रंगलेले जुन्या आठवणीत. तुम्ही खालीच झोपा आता. होय तर आता कुठे जातोय वरती? तरुणपणे केले बघा सगळे प्रकार मनसोक्त. अहो, भर पावसात पुरानं तुडुंब सुसाट वाहणाऱ्या नदीतून 2-2 मैल पोहोच जायचो आम्ही. जीवाची पर्वा केली नाही कधी. जीवाची काळजी ही आता अलीकडे बघा सुरू झाली या म्हातारपणात. हा, ते खरं आहे. पण हल्ली तुम्हा तरुण मंडळींना मात्र शारीरिक कष्टाचं काही महत्व शिल्लक राहिलेलं नाही. शक्ती ही वापरून वाढत असते. न वापरलेली शक्ती निरुपयोगी होत जाते. बरोबर आहे. याला सांगून काहीच उपयोग नाही बाबा. झोपा तुम्ही. मला बायकोनं नवऱ्याची अशी किंमत करू नये ही आमची शिकवण नाही हो अनिलराव. हिची स्वतः वाढवलेली अक्कल आहे. पण तिचं बरोबर आहे. हा, बरोबर आहे. ओ संपलंच मग. तुमचाच प्रश्न म्हटल्यावर काय मग. विनोदाने बोललो बर का, मनावर नका घेऊ. बरं, मी झोपतो आतल्या खोलीत. तुम्ही झोपा आता, फार उशीर झालाय ना. उद्या कामावर जायचं असेल ना तुम्हाला? हो ना. नाही, रजा आहे उद्याची. कर्तव्यात चुकारपणा कधी घडायचा नाही बाबा याच्याकडून. उद्याची रजा आहे ती सोडा. असंच पाहिजे. अगदी बरोबर, असंच पाहिजे. तुम्ही उठलात की उठव ग माधुरी मला. हल्ली मलाही लवकर झोप लागत नाही आणि पहाटे डोळा लागतो बघ. झोपा तुम्ही. सावकाश उठलात तरी चालेल. हो, याची रजाच आहे उद्या. एवढ्या अपमानानं निदान तुझा निद्रानाश तरी होईल अशी आशा करते. अर्थात अपमान झाला असला तर. तू बोलत राहा, ओकत राहा तुझा संताप. मी ऐकत राहतो. वाटलं तर मारून टाक मला, हरकत नाही. बाबांचं बोलणं इतकं मनावर घेतलं वाटतं. अगदी जीवाचीही पर्वा राहिली नाही ते. सुदे, मी काढते प्रेमाच्या आठवणी. पहिली आठवण येते ती म्हणजे तू एकदा म्हणाला होतास, तुझ्यासाठी वाटेल ते करीन, अगदी जीव सुद्धा देईन त्याची. आणि मी तुझ्या तोंडावर हात ठेवला होता आणि तुझ्या मिठीत आले होते. दुसरी आठवण येते ती म्हणजे पहिल्या रात्री उडालेल्या तुझ्या गडबडीची. तिसरी लग्नाचा पहिला वाढदिवस. अगदी मिनिटाचं प्लॅनिंग करून आपण तुडुंब मजेत घालवला त्याची. चौथी, दिवस गेल्याचे कन्फर्म होताच तू हर्षानं वेडा झालास त्याची. पाचवी, बाळासाठी लोकरीच्या लड्या आणल्यास ती. सहावी, नको नका पुरे आता. आणि सहावी म्हणजे खरं तर पहिलीच्याही आधीची. लग्न झालं तेव्हा बाबांच्या गळ्यात पडून मी खूप खूप रडले त्याची. लहानपणी आई वारली. माझं लग्न झालं आणि बाबा पोरके झाले. आणि आता मी उद्ध्वस्त झाले. सगळीच कशी फुटक्या नशिबाची होतो आम्ही.
तू सगळं चांगलंही कुत्सितपणानं बोलतेस. मग तू बोल कुत्सितपणानं. ठीक आहे. मी एकदा चॉकलेट्स आणली होती, आठवते तुला? आणि एक एक चॉकलेट दोघांनी दोन्ही बाजूंनी खायला सुरुवात करून एकाच वेळी मध्ये संपवायचं असा खेळ आपण खेळत बसलो होतो. ते नाही आठवत तुला? हो हो, ते आठवते तुला. हसतेस तू, पण आपलं एकमेकांवरचं प्रेम नव्हतं ते? हे प्रेम तर हातात सुरा धरूनही करता येतं. आता इतक्यात तरी तुला ते विसरून चालणार नाही. थकून गेलोय मी. आणि पायही दुखत असतील तुझे. पोटात 4 महिन्याचं मूल आहे तुझ्या. मला काही थकायचं कारणच नाही, कारण माझ्यात हातात सुरा धरलेल्या माणसाची शक्ती जमा झाली आहे ना. मी नालायकच आहे, पण तूही प्रतिकार केला नाहीस. तू पळून गेलास तेव्हाच खरं तर माझा प्रतिकार संपला होता. पण तरीही मी प्रतिकाराचं थोडं नाटक केलं, कारण माझ्यात थोडा स्वाभिमान होता म्हणून. नंतर मात्र सगळं व्यवस्थित होऊ दिलं मी. वेळ निघून गेल्यावर याचा काही उपयोग नाही. वेळ साधली असतीस तर असं बायकांसारखं रडायची पाळी आली नसती तुझ्यावर. जगला असतास तर मानानं जगला असतास, आणि गेला असतास तरी मान राहिलाच असता. शक्ती कमी पडल्यानं पराभव होणं हा अपमान नसतो. आधीच पराभव पत्करून पळ काढणं हा अपमान असतो. झोपलाच वाटतं. आता तुझं जिवंत असणं म्हणजे जागं असणं किंवा झोपलेलं असणं. तोंड उघडं टाकून आ वासून, आणि मी तुझी जिवंत बायको, तुझ्या होणाऱ्या मुलाची आई. मगाशी मला वाटलं की तू बाबांना सर्व सांगणार आहे. माझ्या बेबरूचं जाऊ दे, पण त्यांना तो धक्का पेलला नसता. शहाणास. उलट आपलं भांडण झालं तेव्हा तू उगीच मला इतकं बोललीस. याचं तुला दुःख झालं म्हणून तू रडत होतीस असं सांगितलं ते मात्र फार बरं झालं. ते आता खरं धरून न चालण्या इतकं डोकं ठिकाणावर राहू द्या, आणि अपमानावर फुंकर घातली असं समजू नका. मला तू काहीही बोल, कितीही जखमी कर, पण तुझ्या वृद्ध वडिलांना याचं दुःख पोहोचू नये अशीच माझी इच्छा होती. तुझ्या इच्छेसाठी टाळलं नाही मी तेही अर्थात समजतंय मला. पण एक आश्चर्य वाटतं तुझं, इतक्याही प्रसंगातून तू नीट सावरत चाललीयस. तुझा संताप अगदी व्यवस्थित अंमलात आणतेस. मी दुःखानं वेडी झाले असते म्हणजे तुझं आयुष्य सोपं झालं असतं. आणि आता मला असं वाटतं की मीही थोडं थोडं सावरत चाललोय. तू नुसती माझी हेटाळणीच करतेस. अजूनही या घटनेतून बाहेर पडून आपल्यात काही नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करता आला असता, पण तुला तुझ्या दुखावलेल्या अपेक्षेचंच प्रचंड महत्व वाटतंय. मी मोठ्या शौर्याने वागायला हवं होतं. ही तुझी दुखावलेली अपेक्षाच आपल्या संपूर्ण नात्याचं सार झाली आहे. तू सावरत चालला असं जर तुला वाटत असेल तर निदान ते न बोलण्या इतका स्वाभिमान दाखवलास तर फार बरं होईल. आणि अपेक्षेशिवाय नातं निर्माण करायची एक नवी पद्धत सुरू करूया आता. माझी तुझ्याकडनं अशी अपेक्षा होती की तू शर्मेच्या चिखलातून मला बाहेर यायला मदत करावीस आणि नातं अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावास. तुझ्या दृष्टीने तर नातंच संपलेलं दिसतंय. एवढं समजणं इतपत डोकं ठिकाणावर राहू द्या म्हणजे बस. ठीक आहे, तुझंच खरं. समज आता मी असं म्हटलं की तू माझी बायको, परपुरुषानं उपभोगलेली, म्हणजे माझ्या अभिमानाच्या दृष्टीनं जिवंतही ठेवण्याला येत नाहीस. आणि या विचारानं मी तुझा खून करायला काही हरकत नाही. माझ्या हातून मरताना आपल्या नात्यावरचा भित्रेपणाचा डाग धुतला गेला असं वाटेल की नाही? याला तरी आता तू नाही म्हणू नकोस. कदाचित तुझं जगणंही तुला महत्वाचं वाटत असेल तर तसं सांगायला काही हरकत नाही.
तुझी मला आता कीव येते. आणि केलास समजा तू माझा खून, तर पुढे न्यायालयात तुला ज्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल तेव्हा तू पुन्हा शेणा मेणाचा होशील. ठीक आहे, विचार प्रश्न. हा ठीक आहे. नाव काय तुमचं? अनिल हनुमंत नाईक. वय? 29. शिक्षण? MA. धंदा? मूळचंद मिल्स मध्ये कारकून. तुमच्या बायकोचं नाव काय होतं? अनघा. म्हणजे लग्नात तुम्ही ठेवलेलं? होय, तिचं पूर्वाश्रमीचं नाव माधुरी असं होतं. अनघा या नावाचा अर्थ काय? निष्पाप स्त्री. तुम्हाला ती तशी वाटत होती? निष्पाप वाटतही असेल, पण त्यात बहुतेक त्याच्या अपेक्षेचाही भाग होता. आणि हे नाव मी केवळ अर्थाकडे लक्ष देऊनच ठेवलं असं नाही. थोडं नाविन्य, ही अक्षर आणि ही अक्षररचना ही मला आवडली असतील. शिवाय नाव म्हणायला सोपं, सुटसुटीत. बायको नवऱ्याला सोपी, सहज असावी. बर, तिचा खून झाला हे खरं आहे का? होय. कुणी केला खून? मीच. का खून केला तुम्ही तिचा? एकदा आम्ही फिरायला गेलो होतो. फिरत फिरत आम्ही खूप लांब एका निर्मनुष्य ठिकाणी गेलो. तिथं अचानकच एक सुराधारी माणूस आला. भीतीने मी त्याला प्रतिकार करू शकलो नाही. त्यानं तिच्यावर बलात्कार केला. त्याचा खरा उद्देश वाटमारीचा होता आणि तिला पाहून ऐनवेळी त्याला जी इच्छा झाली हे सगळं अप्रस्तुती म्हणून आपण ते सोडून देऊ. तर मुख्य म्हणजे त्यानंतर मला असं वाटलं की आता ही माझी बायको राहू शकत नाही. आणि माझी बायको नसून तिने जिवंत राहणं मला अपमानास्पदच वाटलं. म्हणूनच अर्थात होय, मी तिचा खून केला. तुमच्या देखत दुसऱ्या पुरुषानं तिला ओढणं आणि मग बलात्कार करणं हे तुम्हाला कसं वाटलं? हेही अपमानास्पदच वाटलं. मग तुम्ही आत्महत्या का नाही केलीत? तिचा खून का केलात? मी माझ्या जिवंत राहण्याला महत्व देणारा माणूस आहे आणि तिचा खून करण्यानं मी माझ्या अपमानित अवस्थेतून थोडा सावरू शकेन असं मला वाटलं. नंतर कायदा तुम्हाला फासावर चढवी ही शक्यता लक्षात आली नाही तुमच्या? माझं जिवंत राहणं जास्तीत जास्त ताणून धरण्याचा मी तो शेवटचा बिंदू मानला. त्याच्याशिवाय गत्यंतरच नव्हतं काही. म्हणजे तुमच्या दुबळेपणामुळे तिच्यावर बलात्कार झाला आणि तुमच्याच दुबळेपणामुळे तिला प्राणाला मुकावं लागलं. दोन्ही वाक्य शंकास्पद आहेत. दुसरं तर जास्तच. तिचा खून करताना मला दुबळेपणा जाणवला नाही. उलट माझ्यातल्याही शक्तीची मला जाणीव झाली. अशा वृत्तीतून जर समाजातली सगळी नाती घडायला लागली तर ती शुद्ध बेशरमपणाची आणि सगळ्यांना सतत धोक्याची राहतील. हे समजतं का तुम्हाला? समजतं. आणि दुर्दैवानं समाजातली सर्व नाती अशीच आहेत असं मला वाटतं. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने कशाचीही पर्वा न करता स्वतःच्या सर्वस्वाला प्रसंगाला तोंड दिलं असतं. ही शक्यता नाही पटत तुम्हाला? याचा अर्थ इतकाच की नात्याचं आहे ते स्वरूप तो शेवटपर्यंत संगतवर राखू शकला असता. मी ते तसं राखू शकलो नाही. हा माझा कमकुवतपणा असेल किंवा खरं म्हणजे अधिक शहाणपणाही असेल. म्हणजे तुम्हाला कसलाच पश्चाताप होत नाहीये? विनाकारणच मनावर जमलेल्या पश्चातापाच्या ताणातून आता मी हळूहळू मोकळा होत चाललो आहे. याला मला तुमची फार मदत होते, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कायद्याचा आभारी आहे आणि त्याची जपणूक करण्यासाठी झटणाऱ्या न्यायालयाचाही मी आभारी आहे. इथं मला माझाच न्याय मिळायला मदत होते. याच न्यायालयाचा अंतिम निकाल म्हणजे तुम्हाला अत्यंत प्रिय असणाऱ्या तुमच्या जिवंतपणाचा अंत असेल हे निश्चित समजून राहा. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी तो शेवटचा बिंदू मानलाय. का पण? तोच का तुम्ही शेवटचा बिंदू मानलात? तिचा खून न करताही तुम्ही आणखी जगत राहू शकला असतात. कायम संपूर्ण अपमानित जगण्यापेक्षा त्या अपमानातून बाहेर पडायची संधी मी घेतली. म्हणजे तुमचं सगळं वागणं हे त्या वेळी तुम्हाला सोयीस्कर वाटणाऱ्या तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. सगळ्यांचं तसंच असतं.
प्रत्येकाचा सोयीस्करपणा वेगवेगळा असतो म्हणून वागण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. एका माणसाच्याही तऱ्हा वेगवेगळ्या असू शकतात, पण मुळात हा सगळा सोयीस्करपणाच. म्हणूनच घडलेल्या बलात्काराची घटना जर दुसऱ्या कुठल्या तरी वेळी वा दिवशी घडली असती तर कदाचित मी ह्याहून वेगळा वागू शकलो असतो. पण प्रत्यक्षात त्यावेळी मी तसं वागलो हे खरंच आहे. आणि आपण जे जे प्रत्यक्ष वागतो त्याच्या परिणामातून आपल्याला सामोरं जावंच लागतं. सगळी नाती, सगळ्या घटना, एकमेकांसाठी केलेले त्याग, हे सगळं निरर्थक वाटतं तुम्हाला? आता तसंच वाटतंय. तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम होतं? होय, होतं. तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम होतं या वाक्याचं स्पष्टीकरण तुम्ही कसं कराल? ती मला आवडत होती. तिचा सहवास मला हवाहवासा वाटत होता. तिला जवळ घेतलं की मी बेहोश व्हायचो. तिला माझ्यापासून दिवसही गेले होते, सुमारे 4 महिने. एकमेकांच्या सुखदुःखांची काळजी घेणं आम्हाला आवडत होतं. त्यालाही काही अर्थ नव्हता? आता तसंच वाटतंय. म्हणजे उद्या कदाचित वेगळं वाटेल? नाही, ती शक्यताच नाही. कारण एकदा भ्रमनिराश झाल्यानंतर पुन्हा भ्रमात जाता येणार नाही. तुमचा भ्रमनिराश झालाय असा फक्त एक नवा भ्रम तुम्ही स्वीकारलेला आहे. सोयीस्करपणा म्हणजे बदल शक्य आहे? सोयीस्करपणाच्या पराकोटीच्या अवस्थेत मी आता पोहोचलेलो आहे. म्हणून माफक सोयीस्करपणाच्या या जगात मी गुन्हेगार ठरणार आहे. म्हणजे न्यायालय, न्याय, प्रायश्चित्त, शिक्षा या सगळ्याची तुम्ही टर उडवत आहात? न्यायालयाने मला फाशी देणं आणि मी माझ्या बायकोचं खून करणं यात मला तरी तसा काही फरक दिसत नाही. तिचा जो नाईलाज झाला तो आता माझा होईल, इतकंच. म्हणजे खरंच खून करणार आहेस तू माझा? हा, खरंच खून करणार आहेस? म्हणजे आणखी एक शेवटचा बलात्कार? म्हणजे आता तू स्वतः शेण्यामाण्याची होतेस असं दिसतंय. सुखदेव बोले अरे भगवंता, जागा द्यावा चरणी, जागा द्यावा चरणी. नको रे असा छळ करूस, नको छळ करूस. आईशिवाय वाढले मी लहानपणापासून. बाबांचं आयुष्य फार कष्टाचं गेलंय. नुसतं चांगलं जगायचं होतं मला, नुसतं चांगलं जगायचं होतं. मी कुणाचं काय वाईट केलंय? खूप रात्र झाली. तुला झोपायचं असेल तर तू झोप. म्हणजे खरंच खून करणार आहेस तू माझा? जास्त मोठा आवाज होऊ देऊ नकोस ना का. पुन्हा बाबा बाहेर आले तर जुन्या आठवणींचा प्रसंग येईल. नाही, मी तुझा खून करणार नाही. त्याऐवजी तू आत्महत्या करावीस असं मला वाटतं. कारण तुझा मृत्यू होणारच आहे, तर तो असा आत्महत्येनं झालेला आपलं नातं माझ्या मनात जिवंत राहू शकेल. मी भित्रा जरी असलो तरी माझ्यावर तुझं इतकं नितांत प्रेम होतं आणि माझ्याशी संपूर्ण बांधलेली राहण्याची तुझी इतकी संपूर्ण इच्छा होती की तू या घटनेनंतर आत्महत्याच केलीस. या गोष्टीनं माझा अभिमान शाबूत राहायला खूप मदत होऊ शकेल. आणि तुझ्या दृष्टीनं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपेक्षा दुसऱ्याच्या मनात का होईना पण नातं अबाधित जिवंत राहू शकेल. तीही तुझी इच्छा सफल होईल. शिवाय मरताना माझ्यासाठी त्याग केल्याचं तुला समाधानही मिळेल. मी हाच निर्णय घेणार होते स्वतःहून, पण आता नाही. आता मला आत्महत्या करता येणार नाही. का? मी मानलेल्या गोष्टी या फक्त मानलेल्याच राहणार आहेत याची जाणीव ठेवून तू वागणार आहेस हे कळलंय मला. मला माझी आत्महत्या जशी वाटायला हवी होती तशी ती वाटणारच नाहीये तुला. मी मानलेल्या गोष्टी वाटून आता मला वागता येणार नाही. माझ्या आत्महत्येनंतर तुझा अभिमान शाबूत राहिला असता तर चाललं असतं मला. पण मी मानलेल्या गोष्टी तशा न राहता हे होणं म्हणजे माझ्या आत्महत्येला काही किंमतच उरणार नाही.
मला वाटतं सगळ्या गोष्टीच्या किमती आता आपल्या ध्यानात आलेल्या आहेत. खूप बोललो आपण, खूप बोललो, उगीच उगीच बोललो. त्यापेक्षा मी आधीच आत्महत्या केली असती तर फार बरं झालं असतं. निदान माझ्या या शेवटच्या कृत्याची अपेक्षित पूज राहील या समाधानात तरी मला मरता आलं असतं. पण आता सगळेच मार्ग बंद झालेत. आणि आता मी तुला अगदी स्वच्छपणानं आणि संपूर्ण मोकळेपणानं सांगू शकतो की आता मला कसलीही शरम वाटेनाशी झाली आहे. शरमेच्या चिखलातून मी बाहेर आलोय. या गोष्टीला मला तुझी फार मदत झाली आहे. तुझ्याही नकळत तू आपल्या नात्यावरची इच्छाच पूर्ण केली आहेस. तुझ्याबद्दल मला आता पुन्हा आपुलकी वाटायला लागली आहे. मगाशी मला तुझी भीती वाटत होती, पण आता मला तुझी भीती वाटत नाही. मला थंडी वाजते, जरा स्वेटर देतोस? आगे स्वेटर. खरंच मला तू अगदी माझी वाटायला लागलीयस. तू अजिबात आत्महत्या करू नयेस असं मला वाटतंय. पण या घटनेनंतर जगणं तुला अशक्यच वाटत असेल तर तुझ्या आत्महत्येची अपेक्षित तीच बोझ माझ्याकडून राखली जाण्याच्या मनस्थितीत मी आलोय. हे सांगणं मी तुला माझं कर्तव्य समजतो. कदाचित जर पुन्हा तुझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला तर मी काहीही न करता निर्भयपणे प्रतिकार करेन. तेव्हा आता तुला आत्महत्या करायला काही हरकत नाही. तुझ्या त्या समाधानासाठी मी आता तुझा त्यागही करायला तयार झालोय. म्हणूनच तू आत्महत्या करू नयेस असं माझी इच्छा आहे. म्हणजे आता सगळं जागच्या जागी आलंय. जसं हवं होतं तसं झालंय. किती लागलंय हे. अनिल, जवळ घे ना मला. घडलेली घटना विसरून जाऊया आपण. विसरून जाऊया. विसरता तर काहीच येत नसतं. अशी घटना तर नाहीच. पण आपल्या नात्याची नव्यानं सुरुवात करता येईल आपल्याला. जे जसं असायला हवं होतं तसं झालंय. बाबांना मी यातलं काही बोलले नाही ते बरंच झालं. घडलेल्या घटनेच्या दडपणातून बाहेर पडता येईल आपल्याला, पण त्यांना ते कधीच शक्य झालं नसतं. खूप रात्र झाली. 2 वाजून गेले असतील. तू झोप येत असेल तर. छे, झोप पूर्ण उडाली आहे माझी. उलट ताजा ताजा वाटायला लागलंय. काहीच न करण्यात एक ताजेपणा असतो नाही. असं वाटते की पहिल्यांदाच भेट होते. दृष्टादृष्ट होते आपली आणि माझ्या मनात प्रेमभावना जागृत होते. असं वाटतंय की कदाचित आपण पुन्हा एकदा प्रेमविवाह करू. तर सगळं होतंय, पण घडलेली घटना कायमची पुसून टाकता आली असती तर फार बरं झालं असतं. मला अजूनही कमीपणा वाटतोय. माझं सर्वस्व नष्ट झाल्यासारखं रिकामं रिकामं वाटतंय. आणि याही परिस्थितीत आपलं नातं पुन्हा कसं सांधलं जातंय याचं आश्चर्यही वाटतंय. आपल्याच नशिबी का आली ही घटना? काय घडावं आणि काय घडू नये याला तसं फारसं महत्वच नाही. आपल्याला काहीही कळत नाही हे सगळ्यात शेवटी महत्वाचं. या घटनेतूनही शक्ती मिळत चालली आहे तुला, आणि माझी मात्र सगळी शक्तीच हरवली आहे. मला धड उभंही राहता येणार नाही अशी कोसळून गेले. माझ्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा राहिली नाही तुला. उलट तुझाच आधार हवाय मला. या घटनेनंही तू ढासळली नाहीस की खुनाच्या कल्पनेला घाबरलीस? नाही रे, असं नको म्हणूस. तू संपून गेलायस असं वाटत होतं मला, आणि म्हणून तुझ्या हातून मरण म्हणजे अगदीच अपमानास्पद वाटत होतं. पण आता नाही.
आता नाही तसं वाटत. तू खरंच माझं काही कर, मी पुन्हा सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून राहू शकेन. तू करशील ते मान्य आहे मला. आता सगळं जागच्या जागी आलंय. जसं हवं होतं तसं झालंय. सिगरेटचं पाकिट देऊ तुझं? नाही, नको. खरं म्हणजे सिगरेट बंदच करायला हवीस तू आता. हल्ली तुझं सिगरेट ओढायचं प्रमाण खूप वाढतच चाललं होतं आणि सिगरेटच्या वासानं फार मळमळतं मला. आणि पण तू काही ऐकत नाहीस, हो की नाही? नाही सोडलीस तरी चालेल, आता सवय झालीच आहे की मला. आता झालं ते गेलं, ते घडून गेलंच आहे. पण त्यातही एक जमेची बाजू आहे. आधीच तुझ्या पोटात गर्भ असल्यामुळे याचा तसा फारसा महत्वाचा परिणाम होणार नाही. आता पुन्हा तुझा मला तिरस्कार वाटेल असं नको ना बोलूस. नाही, मला असं म्हणायचं होतं की नकळत माझ्याकडून तुझ्या रक्षणाची व्यवस्था झालेलीच होती आणि कुठल्याही बोलण्याचं फारसं तर काही वाटायचं काही कारणच नाही. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेपेक्षा शब्द अधिक घाणेरडे कसे असतील? हीच घटना रिकाम्या गर्भाशयावर घडली असती तर फार भयानक ठरली असती. अर्थात त्याही परिणामातून सुटका करून घेता आलीच ती म्हणा. नाही नाही, इतकं क्रूरपणे नको बोलूस. मी शेवटपर्यंत फक्त तुझीच राहायला हवी होते. माझ्या शरीराच्या बाबतीत माझ्या या अपेक्षेला तडा गेलाच आहे, पण त्या जखमांची तीव्रता अशी कमी जास्त होणार नाही. पण आता कशाला ते? आता पुन्हा बोलणं म्हणजे छळच होणार फक्त एकमेकांचा. मी तर अगदी हतबल झाले. मला विश्रांती हवी आहे. म्हणजे त्या माणसामुळे विश्रांतीची भीक मागण्यापर्यंत पाळी आली तुला? प्रत्यक्ष घटनेनंतरही त्याची कृती थकवत राहिली तुला. त्याच्या कृतीच्या प्रत्यक्ष मर्यादेपेक्षा जास्त अंगावर घेतली गेली ती तुझ्याकडनं. प्रत्येक घटना ओरबाडून खरवडून उघडी करू पाहतोयस तू. मला आता हे फार सहन होणार नाही. खरंच माझा विचार कर जरा. अगदी भीक मागते मी तुझ्या पुढं. तू जितकी जास्त ढासळशील तितका जास्त तू माझा अपमान करणार आहेस हेही लक्षात घे. अर्थात आता मला तो कितपत अपमान वाटेल हेही वेगळंच, पण तुझ्या वागण्याचा परिणाम एरवी तोच झाला असता. खोटा धाडसीपणा किंवा खोटा समजूतदारपणा कसा आणता येईल मला? मी जशी आहे तशीच तू मला समजून घ्यायला नकोस का? म्हणजे मी काही तासांपूर्वी माझ्याबद्दल बोललो ते आता तुझ्याबद्दल बोलतेस. झोपेत कणतायत बाबा. शांत झोप लागली त्यांना, म्हणूनच आयुष्याचा क्षीण बाहेर पडतोय त्यांच्या आवाजातून. ते आले हे बरंच झालं एका दृष्टीने. आपोआपच मला ताबा ठेवावा लागला स्वतःवर. नाहीतर मी माझ्या दुःखातच वाहवत गेले असते. असं असेल तर खरंच बरं आहे, पण मला मात्र त्यांचा राग येत होता, अडथळा वाटत होता त्यांचा. उगीच घडलं हे सगळं. का घडलं याचा विचार करून काहीच उपयोग नाही. मी स्त्री आहे हा काही माझा गुन्हा नाही. मी स्त्री नसते तर बरं झालं असतं असं म्हणून तरी काय उपयोग आहे? हे असंच असणार होतं सगळं. आपला प्रेमविवाह व्हायचाच होता. किती सुरक्षित सुखाचं समजत होतो आपण आयुष्य. आयुष्य असं राहूच शकत नसेल कदाचित, बंद होऊन एखाद्या उबदार कप्प्यात. अशा वेळी असा कुठेतरी स्फोट होणं हे अटळच असेल. हो, अटळच असेल. पाय जड झालेत माझे, डोकं बधीर झालंय, डोळे दुखायला लागलेत. मला आता हे फार सहन होणार नाही. जणू आता शेवटची झोप लागणार आहे मला, शांत. कशी होती गोष्ट? तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी. तुपात पडली माशी. अशी नको,
तुपात माशी नको ना पडायला. द्या ना चांदोबाला. बर, तुपात माशी पडली नाही, चांदोबा उपाशी राहिला नाही. तुपात माशी पडली नाही, चांदोबा उपाशी राहिला नाही. आज काय आणलंय मी आमच्या संतोषला? काय काय काय? पतंग. पतंग आणि वांजा. उंच, खूप उंच उडवायचा पतंग. हा, अगदी चांदोबापर्यंत. हा, चला आता उभा राहा पाहू. हा, राहा उभा. संतोष उभा राहिला, आम्ही नाही पाहिला. संतोष उभा राहिला, आम्ही नाही पाहिला. चल, हा, आता चाल चाल कर बघू. वा 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 वा. तुरुंगातून थोड्या वेळासाठीच सोडलंय मला. आता जायला हवं मला. मी तुझं खरं नाव सांगते ना त्यांना, ते सोडतील तुला. तुझ्यावर विश्वास बसला नसेल त्यांचा. नको. असं काय ते सांगते ना. बर, सांग. मुलांनो, ही घ्या फुलं. आणि संतोष कुठे दिसत नाही तो? लपून बसलाय वाटतं गुलाम. हा, थांबा, हा, मी शोधून काढतो त्याला. भावांच्या गाडीला तर अपघात झालाय. ते इथे कसे आले? नाही नाही, ते त्या गाडीत नव्हतेच. अगं, त्याच गाडीत होते ते. मी पाहून आलोय. आता कधीच येणार नाही ते इथं. तुरुंगातच कळलं होतं मला. नाही, असं नसेल. अगं, असंच आहे. नाही 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 नाही. अनघा, काय झालं? नाही, काही नाही, काही नाही. स्वप्न होतं. तू झोपला नाहीस अजून? मला मात्र झोप लागली आणि किती घाबरले मी. पण स्वप्न होतं. ते ठीक आहे, पण एक गोष्ट अजून खटकते मला. मगाशी तू म्हणालीस की तू त्याला प्रतिकार केला नाहीस. म्हणजे आता पुन्हा सुरुवात करायची? आता माझ्यावरच्या तुझ्या नात्याला बाध येईल असा नको ना वागूस. आता मला हे फार सहन होणार नाही. तूही सामील झाली होतीस? नाही नाही नाही, मी ती फक्त संतापाच्या भरात म्हणाले होते. आणि आता नाही म्हणतेस कारण पुन्हा सगळं सांधून घ्यायचंय ना? नाही, मी खरं बोलतेय. म्हणजे प्रत्यक्षात काय घडलं हे मलाही कळायला मार्ग नाही. पण विश्वास ठेव ना तू माझ्यावर. आपण एकमेकांवर विश्वास टाकायला नको का? विश्वास का टाकायचा? तर आपल्याला नातं टिकवायची इच्छा आहे म्हणून. म्हणजे आपली इच्छा काय आहे हेच सगळ्यात शेवटी खरं काय ते महत्वाचं. विश्वास, अविश्वास, खरं खोटं, घटनांचे तपशील या गोष्टींना तसा काही अर्थच नाही. हे टिकवायच्या इच्छेमुळे तू विश्वास टाकतोयस असं म्हण हवं तर. पण विश्वास टाकतोयस असं तरी म्हण. मग प्रत्यक्षात काहीही घडलं तरी नातं टिकवायच्या आपल्या इच्छेमुळे आपला विश्वास अबाधित राहायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, कबूल आहे मला. मग मगाशी तू माझ्यावर भ्याड, नपुंसक, लोळा पांगळा, शेणामेणाचा, कणाहीन, सत्वहीन, बेशरम वगैरे वगैरे शिके कशाला मारलीस? माझी चूक झाली ती. मी माझी सगळी वाक्य परत घेते आणि ती उच्चारल्याबद्दल तुझी क्षमा मागते. तुझ्या अंगावरची साडी ना, ती मी काल ऑफिसातून येताना विकत आणली. कपड्यांमुळे जर त्या आठवणी पुन्हा पुन्हा उगाळल्या जाणार असतील तर मी हे कपडे वापरणार नाही पुन्हा. वापरण्याचं जाऊ दे, पण ती साडी मी तुला आणली असं मला वाटतच नाहीये. ती साडी आणणारा तो मी राहिलेलो नाही. संपूर्ण बदललोय मी. आता थांबवूया ना हे आपण. जेवढं चांगलं निष्पन्न व्हायचं होतं तेवढं झालंय. आता आणखी हे कुठे जाईल कुणाला माहित. अजून नेमकं काय निष्पन्न झालंय हे मला तरी कळलेलं नाही.
तेच समजून घ्यायचा मी प्रयत्न करतोय. तर इतका असा बदललेला मी, तुझ्याला तुझा नवरा मानलंस तसा न राहिलेला हा मी, अजूनही मला तू तुझा नवराच म्हणणार आहेस? या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल तुला, कारण हे नातं आता नेमकं कसं राहणार आहे हे पुरतं समजून घेणार आहे मी, आणि यात आता मला कोणताही धोका पत्करायची इच्छाच नाही. होय, तू माझा नवराच आहेस. तू बदललेला असलास तरी पूर्वीच्या सगळ्या आठवणी आहेत तुझ्यात. तू तोच आहेस, आता फक्त स्वरूप बदललेलं असेल, शिवाय तुझं शरीरही तेच. हे ठीक आहे. आणि आता आणखीन एकच पण फारच महत्वाचा प्रश्न उरलाय. आपल्याला नातं टिकवायची इच्छा आहे म्हणून आपण एकमेकांवर विश्वास टाकायचा आणि इतर सर्व गोष्टी दुर्लक्षित करायच्या. आपल्यातले बदलही लक्षात घ्यायची जरूर नाही. हे सगळं ठीक आहे, पण आपण मुळात हे नातं टिकून धरायची इच्छाच कशाला केली पाहिजे? कुठलंही नातं टिकायला इच्छाही लागणारच, त्याशिवाय ते प्रस्थापितच होणार नाही. पण नातं प्रस्थापित तरी कशाला करायला हवंय? संघर्षाशिवाय राहता यावं, एकमेकांपासून सुख समाधान मिळावं, एकमेकांसोबत आयुष्य पूर्ण व्हावं यासाठी. म्हणजे शेवटी त्याच्यामुळे एकमेकांपासून एकमेकांना मिळणारं सुख समाधान आणि आधार हेच आहे. म्हणजे या अपेक्षांना बाध आला की धोका आलाच. मला आता असली नाती नको आहेत. जन्माला येणाऱ्या नव्या माणसासाठी तरी आपल्याला हे टिकवायला नको का? कुठलीही गोष्ट आपण दुसऱ्या कोणासाठी तरी टिकवतो यावर आता माझा विश्वास नाही. चांगलं, यातलं सत्य आता मी संपूर्ण जाणून घेणार आहे आणि मी माझ्यातनच सुटत चाललोय. सगळी प्रस्थापित नाती ढासळून पडतायत माझ्यातली. सगळ्या टिकावपणातून मी आता मोकळा होत चाललोय. म्हणजे त्यापेक्षा मला तू आधी होतास तसाच चालला असतास. पण आता मी जाते, मी निघून जाते. अगं कुठे निघालीस? कुठे नाही. अगं थरथरतेस तू. कुठं नाही. असं काय करतेस अनघा? तुला बरं वाटत नाहीये का? नाही, बरं वाटतंय मला, बरं वाटतंय. नको, हात नको लावूस. मला बरं वाटतंय. वेडी होशील तू अशा ना अनघा. असं वेड्यासारखं करू नकोस. हे बघ, थकलीयस तू, झोप स्वस्त. हो, झोपते मी. अनघा, कसलीही भीती बाळगू नकोस. मी दुरावणार नाहीये तुला. तुझ्याजवळ बसू का मी अनघा? नको, मी झोपते मी. माझ्या बोलण्याचा त्रास झाला का तुला अनघा? आपण हे जर बोललो नसतं तर पुन्हा नवरा बायको राहू शकलो असतो का आपण? आपल्या दोघांनाही वेळ लागायची पाळी आली असती की नाही? हा, हो. झोप तू आता. नाही, मला झोप येत नाहीये. मी डॉक्टरांकडे जाऊन येते. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेऊन येते. अगं कुठलं औषध अनघा? त्यांनी सांगितलेली सर्व औषधं आणली नाहीयेत का मी? असं काय करतेस? आणि आता पहाटेचे 4 वाजतायत. होय, मला वाटलं. अगं हळू. अशी धावपळ करून चालणार नाही तुला अनघा. पडलीस म्हणजे? हो. बरं, ते असू दे. मी काय म्हणतोय ते ऐक. निघते की.
ऐकते. हे बघ, ते सगळं विसर आता. मी तर फार डोक्यातनं काढून टाकले ते. आठवण म्हणून सुद्धा त्या गोष्टीची किंमत ठेवायची काहीच आवश्यकता नाही. कळतंय का तुला? हा, हो, कळतंय की, कळतंय. उद्याची तर रजाच आहे माझी. बाबाई आलेलेत. गप्पा मारत बसू आणि काहीतरी झक्कास बेत करू उद्या जेवणाचा. हा, हो, हा, करते की, करते. माझ्या बोलण्याचा त्रास होतोय का ना तुला? मी बोलत नाही आता, शांत हो तू. नाही नाही, मला त्रास होत नाहीये. खरंच मला त्रास होत नाहीये कसलाच. बोल तू, बोल. खरंच बोल, बोल तू. माझी ना एक शीला नावाची मैत्रीण होती. ती इतकी बडबड करायची की आमची हसून हसून पुरे वाढवायची. मला त्रास होत नव्हता तिचा. तिचे डोळे इतके छान हलायचे बोलताना. तिचा 1-2 वर्षाचा मुलगा होता, त्याच्याशी सुद्धा अशीच बडबड करायची ती. फार मज्जा यायची. बाबांना सांगणार आहे मी काही ऐकणार नाहीये तुमचं. तुम्हाला इथंच राहायला पाहिजे. म्हणजे आपल्या संतोषला गोष्टी सांगतील की नाही ते. आपल्याला त्रास नाही होणार त्यांचा. त्रास कसा होईल? बर, खरं सांग हा, माझेही डोळे छान आहेत की नाही? आणि भुवया, हो, मी मेकअप नाही करत तसा फारसा. तुला काय वाटलं मी रागवले तुझ्यावर? रागवायचं कशाला? एखादी तुझी चूक होईल, एखादी माझी चूक होईल, होय की नाही? खरंच नाही रागवले मी. आणि 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 मला कशाचा त्रासही होत नाहीये खरंच. तुला काय वाटलं मी घाबरले तुला? छे, घाबरायचं आहे काय त्यात? नवऱ्याला आपल्याच काहीतरीच. मोठ्याने हसू नकोस ना. बाबा झोपलेत ना आत? हो हो, नाही हसत, नाही हसत. तू सांगणार आहेस त्यांना सगळं? सांगू नकोस, सांगू नकोस. नको ना सांगूस. अगं मी काही सांगणार नाहीये. म्हातारे झालेत ते, म्हातारे झालेत बाबा. माधुरी, ए माधुरी, या ना बाबा या. कालचं ते पावसाचं झालं आणि नंतर छान झोप लागली बघा. आणि आता लवकर जाग आली. पण तुम्ही कस काय जागे? मलाही लवकरच जाग आली आज. हा, बरं, फिरून येतो जरा. झोपू द्या तिला. कधी कधी जातो मी फिरायला. तुम्हाला सांगतो, आमची माधुरी म्हणजे अगदी वेडी हो. भांडते पण मनात काही नसतं तिच्या. मनाने अगदी साधी भोळी हो ती. आणि हे काय मी तुम्हाला सांगायचं म्हणा. बर, येतो मी. हो, उजाडलंय आता, या जाऊन तुम्ही. हो हो हो. अरे, झोपला नाहीस तू? आणि बाबा उठले की नाही अजून? मला मात्र झोप लागली. बाबा फिरायला गेलेत बाहेर. संपला एकदाचा कालचा दिवस. पण 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 जखमा भरून आलेल्या नाहीत आणि कधी भरून येणारही नाहीत, असंच ना? नाही रे, येतील भरून. मी विसरायचा प्रयत्न करीन सगळं. एखादी गोष्ट विसरण्याचा आपण प्रयत्न करावा लागतो तेव्हा ती विसरणं कधीच शक्य नसतं. ठीक आहे, मी चहा करते. बाबाई येतीलच इतक्यात. अरे बाबा आले.
या ना बाबा. उठली वाटतं माधुरी. फार मजा येते हा पहाटे फिरायला. प्रत्येक पहाटेला निसर्ग कसा संपूर्ण नवेपणाने उलगडत जागा होत असतो, ते बघून आपल्यालाही उत्साह वाटतो. शिवाय तब्येतीच्या तक्रारी कमीत कमी राहतात. आता काय आहे, या काळात आम्ही जास्तीत जास्त तब्येत चांगली ठेवायला पाहिजे ना, नाहीतर उगाच तुम्हा तरुण मंडळींना आमच्या आजारपणाचा त्रास होता कामा नये. बरोबर ना? हो. माधुरीच्या आईची हल्ली फार आठवण येते बघा. असती तर फार झालं असतं. असो, आजची रजच आहे ना तुमची? हो. भांडणं मिटली की नाही किरकोळच असतो सगळं, पण आपण जीवाच्या करारानं भांडतो. नंतर एखाद्या वेळी पस्तावायची पाळी येते. मग हे म्हणजे अर्थात तुम्हाला नव्हे, माझ्याशी बोललो मी. कुठेतरी काहीतरी बोलतो हल्ली मी. हा चहा. हो. वाह, जकास. माधुरी, तुला पहिला मुलगाच होणार बघाच तुम्ही. अगदी. काय नाव बी ठरवलं की नाही? अरे अरे, काय माधुरी, अगं किती ताणायचं ते. माधुरी, काल काल बलात्कार झालाय माझ्यावर. हा भिवून पळून गेला आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं. आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा आल्यावर मी खूप बोलले त्याला. सगळं संपून गेलंय बाबा. आता मी आई होणारच नाही कधी. म्हणजे अरे देवा, काय झालंय माधुरी, माझी माधुरी. बाबा, रडू नका. आपण निष्कारणच महत्व देत राहतो आपापल्या आयुष्याला. ते कसं असावं हे ठरवत राहतो उगीच, आणि मग कुठल्याही धक्क्यानं कोसळून जातो आपण. काही राहिलं नाही आता आपलं, काही राहिलं नाही. अनिलराव, फार चांगलं समजत होतो मी तुम्हाला. माझी मुलगी तुमच्याकडे सुरक्षित आहे असं वाटत होतं, पण नाही. सुरक्षित मी घेऊन जाईन माधुरी तुला माझ्या बरोबर. काही काळजी करू नकोस तू, काही काळजी करू नकोस. पैसे आहेत अजून माझ्याकडे शिल्लक आहेत. ठीक आहे. कालचा दिवस कायम चालू ठेवणार आहात तुम्ही. मीही माझ्या आयुष्याला फार महत्व देत होतोच. मी सुखात असल्याचं तुमचं सुखही नाहीसं झालंय बाबा. सगळं संपून गेलंय, सगळं संपून गेलंय. टिकणार किंवा संपणार नेमकं काय असतं? धन्यवाद. धन्यवाद.